समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोजदादा जरांगे पाटील हे सध्या उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर आपण पाहतो की मुंबईमधील आझाद मैदान या ठिकाणी ते सध्या उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर त्यांना मानणारा जो वर्ग व आंदोलन जे करतात त्यांची जी खाण्याची आणि राहण्याची जी उत्तम सोय ती नवी मुंबईमध्ये करण्यात आलेली आहे। मी सध्या सिडको एक्झिबिशनमध्ये आहे। आपण पाहतोय की आपण काही वेळापूर्वी दाखवलं होतं की या ठिकाणी 600 किलो ही मिक्स भाजी बनवण्यात आलेली आहे। सध्या खरं तर आपण दृश्यामध्ये पाहतो की हे जे मराठा बांधव आहेत ते आझाद मैदान या ठिकाणाहून आता निघालेले आहेत आणि ते सध्या सिडको एक्झिबिशन या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतोय की भाजी असेल किंवा चपाती असेल, खरं तर ही पैठण या ठिकाणून ही नातांची भूमी या ठिकाणी चपाती देखील आलेली आहे। ठेसा असेल किंवा जे भाजी असेल किंवा भात असेल हा सध्या बीडमधून आलेला आहे। या ठिकाणी त्यांना जे घरगुती जेवण असतं त्याप्रमाणे कांदा देखील आपणास पाहायला मिळत आहे। अशा प्रकारे हे जे मराठा बांधव सध्या आता जेवणास देखील बसलेले आहेत। खरं तर आपण पाहतोय की खरं तर सिडको एक्झिबिशनची कॅपॅसिटी ती 1.5 ते 2 लाख आहे। सध्या या ठिकाणी 50,000हून अधिक जे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी सध्या दाखल झाले आहेत। आपण पाहतोय की मस्त पद्धतशीर ते शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी बसलेले आहेत आणि जेवणाचा आनंद देखील लुटत आहेत। आपण पाहतो की खरं तर काल जरांगेने देखील शब्द दिला होता की जेवणाची सोय होत नाही का। त्यानंतर आता पाहतोय की बीड किंवा मराठवाडा असेल या अनेक ठिकाणातून त्यांना जेवणाचं साहित्य असेल किंवा शिदोरीमार्फत चपाती देखील या ठिकाणी सध्या आलेली आहे। आपण पाहतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे मराठा बांधव आहेत ते सध्या या ठिकाणी जेवणास त्यांनी सुरुवात केलेली आहे। राईस असेल किंवा चपाती असेल अशा विविध भाज्या या ठिकाणी सध्या त्यांना देण्यात येत आहे। खरं तर आपण हे पाहू शकतो की हेच खरं तर मराठा बांधवांचं प्रेम आहे, आपुलकी जपत एकमेकांसोबत। आपण पाहतोय की त्यांना ते ठेचा असेल हे सगळे वाटत हेच आधी जेवतात आणि हेच आचारी आहेत। हे मराठा बांधव यांच्यामध्ये जे प्रेमाचं रूप आहे ते आपण पाहायला आपल्याला मिळत आहे। आपण काही जे मराठा बांधव आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा कुठून आलात? कुठून आलात? आम्ही परभणी जिल्ह्यातून आला साहेब। कसं जेवण आहे आजचं? आजचं नंबर 1 जेवण आहे। आमच्या बांधवांनी सर्व आम्हाला सोय केलेली आहे। आज जवळपास 50,000 बांधवांनी 50,000 बांधवाची सोय करण्यात आलेली आहे इथे। नक्कीच नाही आपण परभणी। कालचं जेवण कसं होतं आणि आजचं जेवण कसं आहे? आजचे जेवण म्हणजे एकदम नंबर 1 आहे। नंबर 1 सोय केली, 50,000 माणसाची सोय। या माणसाचे आजच्या जेवणामध्ये काय काय होतं? करावं तेवढं कौतुक आहे का ह्या जेवणामध्ये काय काय होतं? वरण चपाती भात भाजी। आपण पाहू शकतो की लोणचं वरण भाजी भात असे विविध मेनू आज या ठिकाणी देखील होते। आपण पाहतोय की आझाद मैदानावर जरांगे पाटील यांना सपोर्ट करून सध्या मराठा बांधव वाशी एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी सध्या जेवत आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।